आज सकाळच्या नाश्त्याला करूया मस्त तिखट झणझणीत मिरची पराठा. चवीला मस्त लागतो. मिरची पराठा जरी असला तरी तो असा खूप तिखट होणार नाही. घरातले लहान मोठे सगळे आवडीने खातील. बनवायला सोपं आहे आणि रोजचा कांदे पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हा पराठा बनवा नाश्त्याला. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतल्यात मिरच्या. तर काही मिरच्या कमी तिखटाच्या घेतल्यात आणि काही मिरच्या तिखटाच्या घेतल्यात. तर दोनपैकी कुठल्याही एक मिरच्या वापरल्या तरी चालेल. तिखटाच्या मिरच्या ज्या जास्त तिखट आहेत त्या वापरल्या तरी चालेल आणि ज्या कमी तिखट आहेत त्याही वापरल्या तरी चालेल. पण मी दोन्ही प्रकारच्या थोड्या थोड्या वापरत आहे म्हणजे आपला पराठा तो जास्त तिखट होणार नाही. घरात जर लहान मुलं असतील ते जास्त तिखट खात नसतील तर अशा प्रकारे 2 प्रकारच्या मिरच्या वापरा. पराठा अजिबात तिखट होणार नाही, चवीला मस्त लागेल. स्वच्छ धुवून घ्यायच्या या मिरच्या आणि याचे देठं आपण काढून घ्यायचे आणि मिरच्या जितक्या बारीक कापता येईल तितक्या बारीक कापून घ्यायच्या. तर इथे सर्व मिरची मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, कारण सुरीने एवढं बारीक कापता येणार नाही. त्यामुळे मी चॉपरने छान बारीक करून घेतलेलं आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलंय. 1 चमचा अद्रक घ्यायचं. अद्रक मी किसून घेतलंय, अगदी बारीक किसून घ्यायचं. 1 चमचा लसूण घेतलाय. लसूण सुद्धा मी अगदी बारीक किसून घेतलेला आहे. आपल्याला त्याचे तुकडे नको आहेत आणि पेस्ट पण नको आहे. अर्धा चमचा जिरं पावडर, भाजलेलं जिरं पावडर घेतलेला आहे. थोडीशी आपण त्यात नंतर घालायची कसुरी मेथी. अर्धा चमचा मी घातलाय तिथे अजवाईन आणि नंतर घालायची पांढरे तीळ. तर पांढरे तीळ ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर वापरा, नको असेल तर नाही वापरलं तरी चालेल. मीठ घालायचं चवीनुसार, गरजेनुसार आणि अर्धा चमचा घालायचा चाट मसाला. आणि हे सर्व मसाले मिरचीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. चाट मसाला नसेल तर थोडासा आमचूर पावडर किंवा लिंबूचा रस वापरला तरीही चालेल. तर हे सर्व मिक्स केल्यानंतर मी इथे पीठ आधीच छान असं मळून ठेवलेलं होतं. त्यातलं थोडं पीठ घ्यायचं. त्या पिठाचा एक गोळा करायचा, जसं आपण चपाती करतो तसंच, पण थोडा मोठा करायचा आपल्या चपातीपेक्षा. त्यावर थोडं कोरडं पीठ लावायचं आणि याची पोळी आपण लाटून घेऊया. त्या थोडी जाड लाटायची. आपली जी नेहमीची चपाती असते तशी नको, त्यापेक्षा थोडीशी आपण जाड करायची. त्याकरता गोळा सुरुवातीला थोडा मोठा घ्यायचा. तर इथे चपाती आपली लाटून झालेली आहे. त्यावर लावायचं तूप. पूर्ण चपातीवर मस्त तूप लावून घ्यायचं. तुपामुळे आपला पराठा मस्त खुसखुशीत होईल. तर तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि आपण मिरचीचं जे सारण बनवलेलं आहे ते त्यावर पसरवायचं. तर तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त तुम्ही लावू शकता किंवा मग कमी, मुलांसाठी करताय तर थोडंसं कमी करायचं. आणि हे मिरचीचं जे सारण आपण बनवलेलं आहे ते पूर्ण चपातीवर आपण पसरवायचं. नंतर त्यावर थोडंसं आपण कोरडं पीठ टाकायचं आणि चमच्याने हलकंसं टॅप करायचं, म्हणजे ते मिरची आहे ती चपातीमध्ये व्यवस्थित सेट होईल, ती अशी बाहेर निघणार नाही. आणि नंतर आपण याला फोल्ड करायचं. तर तुम्ही पराठा गोल करू शकता, त्रिकोणी करू शकता, कसंही तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करू शकता. पण मी आता हा स्क्वेअरमध्ये करत आहे. फोल्ड केल्यानंतर हलकंसं त्याला हाताने दाबून घ्यायचं. वरनं थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं त्याला आणि आपण मस्त असा पराठा आपण लाटून घेऊया. आता पराठा लाटताना तो थोडा जाडच करायचा, कारण कुठलेही आपण जेव्हा पराठे बनवतो ते थोडे जाडच असतात, आपल्या चपातीसारखे नसतात. तर आता हा पराठा आपण लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने लाटायचं, खूप त्याला असं दाबून लाटायचं नाही. पराठे लहान मोठे तुम्ही कसे करू शकता, ज्या आकाराचे तुम्हाला हवे. अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेऊया. मी जरा मोठाच केलाय, तर इथे आपला पराठा व्यवस्थित लाटला गेलेला आहे आणि आता आपण हा भाजून घेऊया. तर गॅसवर मी ठेवलाय पॅन. त्यात टाकायचा हा पराठा आणि काही सेकंद असंच ठेवायचं त्याला. खालची बाजू थोडीशी त्याची आपली भाजून घ्यायची. नंतर त्याला पलटून घेऊया आपण आणि वरनं तूप किंवा बटर किंवा तेल जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता. मला मात्र असे पराठे बनवले की बटर जास्त आवडतं, पण मी आता तूप वापरलेलं आहे.
मस्त भरपूर तूप लावायचं, कारण असे पराठे आपण कधीतरीच करतो, रोज करत नाही. मग एखाद्या दिवशी बनवलं तर भरपूर असं तूप बटर खायला काही हरकत नाही. तर दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचं, भरपूर असं तूप लावायचं. तूप लावलं की काय होतं, असा खरपूस आपला पराठा होतो. आणि दोन्ही साईडनी अलटपलट करून भाजून घ्यायचं. आणि हा पराठा आता आपण काढून घेऊया. मस्त सुरेख रंग आलेला आहे त्याला, दोन्ही साईडनी व्यवस्थित मस्त भाजल्या गेलेला आहे. दुसरा पराठासुद्धा आपण असाच करून घ्यायचा. दोन्ही साईडने अलटपलट करून भाजून घ्यायचं. तूप घालायचं, तूप किंवा बटर जेही तुम्हाला हवं असेल ते घालायचं. आणि दोन्ही साईडनी मस्त रंग येतपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठे गोल केले, कसेही केले तरी चालेल, चवीला मात्र अगदी मस्त लागतं. तर हा पराठासुद्धा आपण काढून घेऊया. तर इथे कमीत कमी 5-6 पराठे आपले तयार झालेले आहेत. मिरची पराठा असला तरी तो तिखट अजिबात होणार नाही, लहान मोठे घरातले सर्वच खातील. आणि रोजचा आपला पोहा उपमा खाऊन कधी कधी कंटाळा येतो, तर एखाद्या संडेला असा नाश्ता बनवायला हरकत नाही. तर आता हा खायचा कशासोबत, तर इथे मी मीठ टाकून दही फेटून घेतलं आहे, त्यावर घातलं आहे थोडंसं लाल मिर्च पावडर, थोडंसं भाजलेलं जिरा पावडर घालायचं आणि थोडासा त्यावर घालायचा चाट मसाला आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालायची, कारण हा पराठा दहीसोबत अगदी मस्त लागतो. पण नसेल दहीसोबत नाही खायचं तर असंही खाल्लं तरी छान लागेल, कारण यात मिरची आहे, बाकी सर्व मसाले आहेत. त्यामुळे काहीही नसलं आणि असाही मिरची पराठा आपण जरी खाल्ला तरी तो छान लागतो. मुलांच्या डब्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. जे मोठे लोक आहेत, जे ऑफिसला जातात, त्यांच्या डब्यासुद्धा तुम्ही हा देऊ शकता. तर असा हा झटपट बनणारा मिरची पराठा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि आवडल्यास तर लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.